तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी घरातल्या सगळ्यांचा विरोध पत्करून ऐश्वर्यासाठी डबा घेऊन येते. जानकी हवलदारला म्हणते, मी हिच्यासाठी डबा घेऊन आले. हवलदार म्हणतात, नाही, यांच्यासाठी फक्त ह्यांचे घरचेच डबा आणू शकतात, बाकी कोणी नाही. जानकी म्हणते, ही माझ्या घरचीच आहे. आम्ही दोघी रणदिवेंच्या सुना आहोत. ही माझी जाऊ आहे. जानकी ऐश्वर्याला आपल्या हाताने जेवण भरवते आणि दोघींचं नातं घट्ट होत असतं. तर थोड्या वेळाने जानकी घरी येते आणि सारंग जानकी माया यांची भेट घडवून नेण्यासाठी जानकीला खोटं सांगून एका लोकेशनवर पाठवतो. घरातले सगळे टेन्शनमध्ये असतात की जानकी गेली तरी कुठे. सगळे जानकीला फोन ट्राय करत असतात. तेवढ्यात सारंग म्हणतो, मला माहिती आहे वहिनी कुठे गेली आहे ते. सगळे विचारतात, कुठे गेली आहे? तर इथे माया जानकीला म्हणते, जानकी, अगं तुझी आई गायब झाली आहे ना? पण ती गायब नाही झालेली आहे, तिला मी गायब केलं आहे. जानकी खूप चिडते आणि ती मायाचा गळा धरते. दोघींमध्ये मारामारी होत असते. जानकी गळा धरते म्हणून मायासुद्धा जानकीचा गळा धरते. जानकीला त्रास होऊ लागतो. माया जानकीचं डोकं झाडावर आपटते. जानकीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. माया इथे मनात म्हणते, दादा, तुझ्यावरती प्रत्येक वार केला ना यांनी, प्रत्येक जी वेदना दिली आहे ना, त्यापेक्षा 1000 पट वेदना आणि त्रास यांना मी देणार आणि त्याशिवाय मी यांना सोडणार नाही. आता मायाला पकडण्यासाठी जानकी पुढे काय काय प्रयत्न करते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी ऋषिकेश ऐश्वर्याला भेटायला चौकीला आलेले असतात. जानकी ऐश्वर्याला भेटायला जाते आणि ऋषिकेश इथे इन्स्पेक्टरशी बोलत असतो. ऋषिकेशला मायाबद्दल जे काही माहिती आहे ते सगळं तो इन्स्पेक्टरला सांगतो. ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो ती माया मकरंदची बहीण आहे आणि तीच मास्कमॅनसुद्धा आहे. ती आमच्या घरात राहून आमच्या डोळ्यात धूळ फेकत होती. आमच्या घरात राहून मास्कमॅनला कसं पकडायचं आहे याचे सगळे प्लॅनिंग ऐकत होती. साहेब, अहो ती खूप डेंजर आहे, तिला शोधायला हवं. इन्स्पेक्टर सगळं ऐकून घेतात. तर इथे जानकी ऐश्वर्याकडे येते. ऐश्वर्याला जानकी म्हणते, ऐश्वर्या, अगं स्वतःवरती आरोप का घेतलास तू? असं नको ना करू. अगं तू सांग, मी तिथे होते, मी तिथे थांबते आतमध्ये आणि तू बाहेर ये. ऐश्वर्या म्हणते, नाही जानकी, ती माया कशी तुला चांगलंच माहिती आहे. मायाने मला अजून अडकवण्याच्या आत तू काहीतरी कर आणि तिला अडकव. आणि जानकी, जर तू जेलमध्ये असली असतीस आणि मी बाहेर असले असते ना, तर मी तुला सोडवू शकले नसते. पण आता तू बाहेर आहेस, तुझ्यासोबत सगळेच आहेत गं. तुझी फॅमिली आहे, ऋषिकेश आहे. अगं मला माहिती आहे, तू काहीही करशील आणि मला या सगळ्यातून बाहेर काढशील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जानकी म्हणते, ऐश्वर्या, मी तुला वचन देते, लवकरात लवकर मी तुला बाहेर काढेन, विश्वास ठेव. ऐश्वर्याचा जानकीवर विश्वास असतो. तर इथे माया मकरंदची डेड बॉडी बघायला येते. माया मकरंदची डेड बॉडी बघते आणि तिला खूप धक्का बसतो. माया खूप रडते आणि मकरंदच्या डेड बॉडीला शपथ देते की आता काहीही झालं तरी जानकी, ऐश्वर्या आणि रणदिवे कुटुंब या सगळ्यांना उद्ध्वस्त करणार. तुझ्या खुनाचा बदला मी घेणारच. तर थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश घरी जात असतात. जानकी ऋषिकेशला समजावायचा प्रयत्न करत असते की ऐश्वर्या चांगली आहे, ऐश्वर्या सुधारली आहे, आपल्याला तिची मदत करायला हवी. पण ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो. ऋषिकेशला वाटत असतं की ऐश्वर्या, माया या दोघी मिळून जानकीला अडकवण्यासाठी हा सगळा डाव रचतायत. ऋषिकेश जानकीला खडसावतो आणि तिला स्पष्ट शब्दात सांगतो की काहीही झालं तरी ऐश्वर्याला बाहेर काढायचं नाही, ती तिथेच सडली पाहिजे. तर थोड्या वेळाने जानकी घरी येते. ती रूममध्ये आवरावर करत असते आणि सारंग तिथे येतो. सारंग म्हणतो, वहिनी, तुम्ही मला जे काही सांगितलं ना त्यावर माझा विश्वास नव्हता आणि म्हणून मी मायाला भेटायला गेलो होतो. मायाने मला सगळं खरं सांगितले. मकरंदचा आणि तिचा काहीही संबंध नाही आहे. जानकी म्हणते, नाही हो सारंग भाऊजी, अहो तीच मकरंदची बहीण आहे. मला सायलीने सांगितलं होतं ना. सायलीने मायाला तिथे आश्रमात बघितलं होतं. सारंग म्हणतो, नाही वहिनी, अगं इतकी वर्ष लोटली त्या गोष्टीला, 12 वर्ष झाली आहे आणि सायलीकडून चूक झालीच असेल. अगं मायाचा चेहरा आणि त्या मकरंदच्या बहिणीचा चेहरा जरा साम्य असेल, त्यामुळे तिला तसं वाटलं असेल. जानकी म्हणते, आणि ऐश्वर्याचं काय? ऐश्वर्या मायाला चांगलं ओळखते. मायाबद्दल तिला सगळं माहिती आहे. तिनेच मला हे सगळं सांगितलं आहे.
सारंग काही विश्वास ठेवायला तयार नसतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्याने आपल्याला काय काय त्रास दिलाय हे वहिनी वेगळं सांगायला नको तुला. आणि मकरन माया यांचा संबंध नाही हे मला माहिती आहे. माया चांगली आहे आणि आता कोणी काहीही बोललं ना तरी मी कुणावरही विश्वास ठेवणार नाही. सारंग निघून जातो. इथे जानकी विचारत असते की आता काय करायचं. घरातल्या सगळ्यांना ऐश्वर्या चांगली आहे कसं पटवून द्यायचं. तर थोड्या वेळाने जानकी सौमित्र अवंतिका यांच्याकडे येते आणि त्यांच्याकडे ऐश्वर्याला बेल मिळवून देण्यासाठी मदत मागते. ऐश्वर्या चांगली आहे, ती सुधारते आहे, आपण मदत करायला हवी हे सगळं ती सांगते. पण सौमित्र अवंतिका यांनी ऐश्वर्याने जे काही आधी केले ते त्यांना आठवत असतं आणि ते ऐश्वर्याची मदत करायला स्पष्टपणे नकार देतात. तर इथे सारंग मायाला फोन लावतो आणि तो मायाला म्हणतो, मी वहिनीशी बोललोय पण तिचा विश्वासच बसत नाही आहे. माया म्हणते, हे बघा सारंग, तुम्ही आहे ना जानकीला एका ठिकाणी घेऊन या, म्हणजे मी तिच्याशी बोलते आणि तिचे सगळे गैरसमज दूर करते. सारंग ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. तो माया जानकी यांची भेट घडवून देणार असतो. तर इथे जानकी ऐश्वर्यासाठी डबा पॅक करत असते आणि सुमित्रा तिथे येते. सुमित्रा जानकीला थांबवते आणि डबा फेकून देते. घरातले सगळे तिथे येतात. सुमित्रा जानकीचा विरोध करत असते. जानकीला ऐश्वर्याचा पोळका का आलाय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. जानकी सारखं सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की ऐश्वर्या सुधारली आहे, ती आता पुन्हा तशी वागणार नाही आहे. पण जानकीवर ऐश्वर्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतं. सगळ्यांना हेच वाटत असतं की ऐश्वर्या पुन्हा काहीतरी कारस्थान करणार आणि रणदिवे कुटुंबावर संकट आणणार. सगळे जानकीला थांबवत असतात आणि ऐश्वर्याला भेटू नको म्हणून सांगत असतात. पण जानकी पण ऐश्वर्याला एकटं सोडायचं नाही, विश्वासघात करायचा नाही. तिने आपल्यावर विश्वास ठेवलाय, आपण पण त्या विश्वासाला सार्थ राहायचं असं ठरवते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.